हा भाऊ, बरोबर काम चालू आहे ना? ओ शेट, अरे बाबा, ही छत्री पॅक नाही करायची आहे. पण शेट पावसाळा तर संपत आलाय ना. छत्रीला पॅक केलं ना तर मी तुम्हाला पॅक करेन. उरलेलं सामान खाली घेऊन जा. शेट, ही रद्दी आहे का? अरे बाबा, ही रद्दी नाहीये. यात लग्न करण्यालायक मुलींचे फोटो आणि बायोडेटा आहे. हे तर माझं भविष्य आहे. बरं ऐका, तुम्हाला सुद्धा कुठल्या मुलीचा फोटो मिळाला तर त्याला चुकून सुद्धा सामानासोबत पॅक नका करू. तो मला द्या. हा बरं साहेब. ठीक आहे शेट. चालू ठेवा, काम चालू ठेवा. शेट, याला तर रद्दीत टाकू ना. अरे बाबा, तुम्ही का माझ्या पूर्ण घराला रद्दी बनवायला निघालात? हे वृत्तपत्रात लिहिलेले माझे आर्टिकल्स आहेत. हे पत्रकाराचं घर आहे बाबा, माझी रोजीरोटी आहे. या घरात बाबांना तुम्हाला कुठेच रद्दी नाही मिळणार. तुम्ही उरलेलं सामान पॅक करा. ओ भाऊ, जरा सावकाश. खूप आवाज येतोय त्या टेपचा. अरे बस बस, परत उघडणार नाही ते. बस. हा, झालं. ओ भाऊ, हे सामान पॅक झालं ना, तर तुम्ही याला ना हळूहळू खाली घेऊन जा. बरं मॅडम. बापूजी, मी जरा आतमध्ये बघतो, काही राहिलं तर नाही ना. सांभाळून घेऊन जा. या सांभाळून ठेवा तिथे. हा, अच्छा, या तुम्ही पण या. हा, ठेवा तिथे ठेवा. अरे काय करतोय जेठ्या? अरे बाजूला हो ना, तुला लागेल बेगे. त्यांना जायला जागा दे. हो मग तेच तर केलं बापूजी. कोणी नाही आहे ना आता? हा, आता आले. चला. अरे हे दोन तर इथेच राहिले. साहेब, तुम्ही अजूनही इथेच आहात? हा साहेब, हे खाली घेऊन जायचं ना. साहेब, हे खूप जड आहे हो. माझ्याच्याने अजिबात हलत नाहीये. हात लावा ना साहेब. मी या ना. ठीक आहे. तुम्ही राहू द्या, मी उचलून घेते. अरे मी उचलतोय ना बाबा. तुमच्याने नाही होणार. माझं म्हणणं आहे की आपण सर्वांनी मिळून उचलूया. तुम्ही जरा या बाजूला या. का? हा कोपरा जरा वजनदार आहे ना. म्हणजे हा कोपरा वजनदार आहे. या बाजूला जरा जास्त वजन आहे. कपाटाचं वजन जास्त आहे. चला. बरोबर. सांभाळून. हा, असं थोडं. आरामात. सांभाळू ना भाऊ जरा. हे जिने जरा. सावकाश, हळू. अरे काय करताय? जटा भाऊ, तुम्हाला लागलं तर नाही ना? नाही, मी ठीक आहे. अरे हा काय प्रकार आहे सामान उतरवायचा? अरे सामान जर जड आहे तर दोघे मिळून खाली आणा ना. आता जर जटा भाऊंना लागला असतात तर काय करणार? नाही, मी ठीक आहे सत्तू भाऊ. सॉरी. नाही काही नाही भाऊ. ठेवा तिथे, जा ठेवा. सॉरी जटा भाऊ, त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. हा, अरे नाही, तुम्ही का सॉरी बोलताय? मुळात यात कोणाची चूक नाहीये सत्तू भाऊ. काय आहे, हे जिने आहेत ना, त्याची पावले खूप छोटे आहेत. मग विना सामान सुद्धा असं खाली उतरणं कठीण आहे, तर मग सामानासोबत तर कठीणच आहे ना. साहेब, हे सामान कुठे ठेवायचं? जे पण फर्निचर आहे ना, त्याला क्लब हाऊस मध्ये ठेवा. आणि जितके हे बॉक्स आहेत ना, त्यांना सोसायटी ऑफिस मध्ये ठेवा. ठीक आहे? हा, एक मिनिट सत्तू भाऊ, भिडेला जरा विचारून घेऊया. हा, ठीक आहे. थांबा. हो ठीक आहे. अरे भिडे, ओ भिडे. काय झालं जेठालाल? अरे भिडे, हा सगळं सामान ऑफिस आणि क्लब हाऊस मध्ये ठेवायचं आहे ना. तर ठेवा ना, दरवाजे उघडेच आहेत दोघांचे. नाही, ते बरोबरच आहे, पण तू जरा खाली येऊन सांगून जा ना कुठलं काही कुठे ठेवायचं आहे ते. नाहीतर नंतर तूच कचकच करणार, हे इथे का ठेवलं आणि ते तिथे ठेवलं पाहिजे होतं म्हणून. अरे बाबा, उभा राहून माझी वार्ता कसली ऐकतोय? लवकर खाली ये. 12:40चं मुहूर्त आहे. त्या अगोदर सगळं सामान योग्य जागी ठेवायचं. आलो. खाली ये लवकर. अरे जेठा भाऊ, तुम्ही इतकी काळजी कशाला करता? अहो मी आहे ना, मी नीट ठेवायला मदत करतो ना. नाही, तुम्ही तर योग्य प्रकारेच ठेवायला लावाल, पण काय एकदा भिडे समोरच होईल, मग नंतर डोक्याला ताप नाही. हा, बोल जेठालाल. हा भिडे, मी असा विचार करत होतो की जो जड सामान आहे त्याला खाली ऑफिस मध्ये ठेवूया आणि जे काही हलका आहे त्याला वरती क्लब हाऊस मध्ये ठेवायला लावूया.
जेठालाल, हीच गोष्ट जेव्हा मी तिथे उभा होतो तेव्हा सांगितली असती मला. खाली बोलवायची काय गरज होती? नाही बरोबरच आहे, पण तुला खाली बोलवल्यानंतर मला हा विचार आला. अच्छा, मग आता? आता सांगते ना, तू सेक्रेटरी आहेस बाबा. हा बरोबर. हा तर सप्तरंगी भाऊ, जे हलकं सामान आहे ते सोसायटीच्या ऑफिस मध्ये ठेवा आणि जे जड सामान आहे ते क्लब हाऊस मध्ये ठेवा, है ना? अरे काय बोलतोयस तू? ओ सॉरी सॉरी सॉरी. राहू दे, मीच सांगतो. सत्तू भाऊ, जो जड सामान आहे त्याला खाली ऑफिस मध्ये ठेवू आणि जो हलका सामान आहे त्याला वरती क्लब हाऊस मध्ये ठेवूया. बरं? ठीक आहे, मी असंच करायला लावतो. हा, ओके. भिडे, तुझं सामान कुठे आहे? ते तर केव्हाच आलं खाली. ओ भिडू, हा हे बघ सामान तर आलेलं आहे. आता पटकन सांग कुठलं सामान कुठे ठेवायचंय ते. हो, तात्पुरतं सामान इथेच ठेव सोडी. मग जे जड सामान आहे ते आपण सोसायटीच्या ऑफिस मध्ये ठेवू आणि जे हलकं सामान आहे ते क्लब हाऊस मध्ये ठेवू. परफेक्ट बोलला हो ना? ओ यारो, आता सामान इथेच ठेवा. खूपच छान, हो खूपच छान. सावकाश सावकाश, हा सांभाळून. सामावून ठेवा रे. जेठालाल, या मेहता साहेब. अरे वा, तुमचं सुद्धा सामान सामान सर्व आलं? आलं की नाही तुमचं? हो हो, आलं. काय सगळं आलं. खूप छान, खूप छान. सगळ्यांचं सामान पटापट खाली आला. हो, काय माणसं एवढी एकदम होती ना. फटाफट काम चालू आहे. पप्पा, टपूचे पप्पा, हा बोल. आपले जितके पण बॉक्स आहेत ना त्यावर ही चादर अशी झाकून ठेवा. अरे अरे नाही नाही, अरे! मी सांगत होतो की हे जे सामान- अरे! अरे, अरे, ओय, काय अरे, झालं? अरे, थांब, थांब, बाळा थांब. मला. काय झालं? कुठे बसलो? बरायचं, ठीक आहेस ना? हो, मी ठीक आहे. अरे अरे अब्दुल, अब्दुल, अरे सामान हलवू नको. अरे अब्दुल, काय करतेस तू दया? असं कोणी चादर देतं का? सॉरी, मी तर तुम्हाला असं करून दाखवत होते. अरे काय दाखवत होते? हे बघ, तुझ्या नदात मी अडकलो. अरे अरे अब्दुल, थांब, अब्दुल, थांब. अरे बाबा, थांब थांब, ए थांब थांब तू. मी छामी तुकडाम. ओय अब्दुल, थांब जरा, थांब. अरे बाबा, थांब ना. हळूहळू, सावकाश सावकाश सावकाश. ठीक आहे आता. जेठालाल, तू ठीक आहेस ना? हो, मी ठीक आहे. अब्दुल, तू ठीक आहे? ठीक आहे. हा, मला एक गोष्ट कळत नाही, अब्दुलच्या वरती चादर कुठून आली? हेच तर मला जाणून घ्यायचं आहे. अरे झालं असं की जेठालाल तुझ्या अंगावर जेव्हा चादर पडली ना तेव्हा सोडी ती काढायचा प्रयत्न करत होता आणि त्या गडबडीत जेव्हा सोडीने ती चादर काढली ती अब्दुलच्या डोक्यावर जाऊन ओ पडली. अच्छा, मला तर कळलंच नाही. आणि अब्दुल, तू तर असा घाबरला जणू तुझ्या डोक्यावर डोंगर कोसळला. ते झालं असं की अचानक माझ्या डोक्यावर चादर पडली तर माझ्या डोळ्यासमोर अचानक काळोख झाला. मला गुदमरल्यासारखं झालं. अरे बापरे. म्हणून मी घाबरलो होतो. हा, होतं असं. आता या चादरीचं काय करायचं? काय नाही, आणि इथे आता इथेच ठेवतो, नंतर ते त्या बॉक्स इथे ठेवता ठेव. येईल. ठीक आहे. हा. सावकाश, हे बघा, हाती भाऊ पण आलेत. या हो, या. सावकाश, हो, सावकाश. आला, सामान पॅक झालं. झालं झालं. अरे हाती भाऊ, तुमच्या या बॉक्सवर तुम्ही नावं नाही लिहिली आहेत. ती मी नावं लिहून घेऊ का? नाहीतर मग गोंधळ होऊन जाईल ना. हो हो, लिहून टाकू. सप्तरंगी भाऊ, हे काय लिहिलं तुम्ही? तुमचं नाव. ते बंगाली मध्ये लिहिलंय ना. तुला बंगाली वाचता सुद्धा येत? ही लिपी बंगाली वाचता येते जेठालाल. पण सप्तरंगी भाऊ, मला बंगाली नाही कळणार. ठीक आहे, मी तुमचं नाव हिंदीत लिहितो ना. हो, अरे नाही नाही, हिंदीत लिहिण्याची काय गरज आहे सप्तरंगी भाऊ, हाती भाऊ? एकदम सरळ गोष्ट आहे. उरलेल्या सगळ्यांनी बॉक्सेसवर हिंदीमध्ये नाव लिहिलंय. फक्त तुमच्या बॉक्सवर बंगाली लिहिलंय तर समजून जा तुमचाच बॉक्स आहे तो. अगदी बरोबर आहे. फक्त लक्षात ठेवावं लागेल की जे बंगाली मध्ये लिहिलं ते माझं. अरे या रे बाबांनो, या रे. या 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 या. साहेब, जिन्याने घेऊन जातो, जास्त वेळ नाही लागणार. अरे बाबा, हा शॉर्टकट आहे. इथून सामान पटकन खाली पोहोचेल. येऊ दे. हळूहळू सोड. हा, हळूहळू सोड. हळूहळू हळू सोड. हळूहळू हळूहळू. हा, सोड 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 सोड. बिंदास सोड, बिंदास सोड. ओय पोपटलाल, काय करतोय? वेळ वाचवतोय. अरे हो, वेळेची बचत. असं कोणी वेळ वाचवतं का? अरे भाऊ, हा काय प्रकार आहे सामान खाली उतरवायचा? होय पोपू. मेहता साहेब, हा गोल्डन क्रो अवॉर्ड विनर पत्रकार पोपटलाल आहे. याचा प्रत्येक प्रकार वेगळा असतो. ए भिडे, तू जरा हे सामान नंतर बाजूला ठेवायला सांगा. हा, सोडा सोडा, तुम्ही सोडा सोडा सोडा. जाऊ दे 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 जाऊ दे. ही रस्सी अशी कशी काय तुटली? अरे शेट, तुम्ही बांधली होती, तुम्हाला माहिती. अरे आता याला एक तोडफोड अवॉर्ड सुद्धा द्या. बघितलंस पोपटलाल, वेळ वाचवण्याच्या नादात सामानाचं नुकसान झालं ना. हो, तर त्याला काय फरक पडतो हातीभाऊ? तो खूप श्रीमंत माणूस आहे. मिस कॉल देऊन देऊन खूप पैसे वाचवले आहेत.
जेठालाल पोपटलाल, काही कामं शॉर्टकटने नाही केली जात. झालं ना नुकसान. आता काय करायचं या सामान उरलंच कुठे? आणि आता उद्या वेळ वाचवायला तू काय स्वतःला सुद्धा रस्सी बांधून खाली सोडणार? अरे नाही बाबा जेठालाल. अरे भाऊ पोपटलाल, यांना यांचं काम जास्त कळतं. जसं करतायत करू दे. तू तुझं नाक नको खुपसू यार. कळलं मला. सगळे सल्ले द्यायला सुरुवात करतात. अरे बाबांनो, तुम्ही पटकन जिन्याने सामान खाली उतरवा. मुहूर्त निघून चाललाय. चला चला पटकन. हे बघा, आता तुम्ही सावकाश आपापल्या घरी निघून जा. मी तुमचं सामान एकदम नीट क्लब हाऊस मध्ये आणि सोसायटीच्या ऑफिस मध्ये ठेवायला लावतो. ठीक आहे? हो, ठीक आहे. हो, थँक्यू चल, चल, बाय, बाय. हा, चला चला. एक गोष्ट सांगायची. चला चला भेटू. चल जेठाप्रा. सामान आहे. ओके, मेहता साहेब. गुड. सर्व सामान शिफ्ट झालं. आता 12:40ला प्रत्येकाच्या घरात नारळ फोडून फटाफट मुहूर्तावर काम सुरू होऊन जाईल. बोला श्री अंबे मात की माताजी. जय माताजी. जय श्री गणेश. हे देवा, संपूर्ण कार्य निर्विघ्न पार पाड आणि सर्वांसाठी खूप शुभ जो हो. बोले सो निहाल सत श्री अकाल. वाहेगुरु जी दा खालसा, वाहेगुरु जी दी फतेह. हे वाहेगुरु, एक कृपा करा. आम्हा सगळ्यांवर तुमचा असाच आशीर्वाद असू द्या. कसा नारळ आहे हा? फुटतच नाहीये. अहो शेठ, तुम्हाला स्वस्तवाला जुना नारळ देऊन टाकलाय त्याने, त्यामुळे कडक आहे. अरे बाबा, नारळ जुना असो किंवा नवीन, कडकच असतो. बोला श्री कृष्ण कन्हैया लाल की. उमर सर्वांना प्रसाद वाट. बोला गणपती बाप्पा. 1 2 3. हो, झालं. नारळ फुटलाय. आता आपलं काम सुरू करा. चला चला चला, फटाफट कामाला सुरुवात करा. चला चला चला. थांबा. काय झालं दया? ही भिंत तुटणार त्याआधी मी तिला मन भरून बघून घेते. बरं ठीक आहे, बघून घे. बघितलं? हा. मग आता तोडू दे. नाही. दया, टपूचे पप्पा, मन नाही करत आहे की या भिंतींना तुटताना बघायचं. या घराने आपली किती सोबत दिलीये. ही टाईल या भिंती सोबत किती आठवणी आहेत. आपला टपू या भिंतीवरच लिहायला शिकला होता. यांना बघून तुम्हाला आपलंच नाही वाटत का? वाह दयाताई, निर्जीव वस्तूंशी इतकं प्रेम. खूप छान हा, खूप छान, खूप भालो. बाई, तुझं म्हणणं बरोबर आहे. आपण अनेक वर्ष या घरामध्ये राहिलो, तेव्हा ह्या सगळ्या वस्तूंविषयी आपुलकी असणं स्वाभाविक आहे. पण सुनबाई, परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. जुनं जातं तेव्हाच तर नवीन येतं. हो बापूजी, पण तरीही नवीन आल्यावर जुन्याची कमतरता तर जाणवते ना. ते थोडे दिवस असं वाटतं दया, मग नंतर आपण नवीन वातावरणात मिसळून जातो. आता आपली सोसायटीच बघ. आपण आपल्या सोसायटीचं बाहेरून रिपेअरिंग केलं,
सुंदरने किती छान बनवली आपली सोसायटी बाहेरून, हो ना? मग आता जुनी सोसायटी कशी दिसायची ते कोणाला लक्षात सुद्धा नसणार, हो की नाही? हो हो बरोबर आहे. मग आता तोडूया. हा तोडा. ठीक आहे. पण भाऊ तुम्ही ह्या सर्वांना ना प्रेमाने हळूहळू तोडा. डोंट वरी दयाताई, डोंट टेक टेन्शन. आमची माणसं एकदम सावकाश आणि हळूहळू काम करतील. मी तोवर भिडे भाऊंच्या घरी जाऊन बघतो तिथे काय चालू आहे ते. हो ठीक आहे ठीक आहे. ए तुम्ही एकदम काम करा शांतपणे. सावकाश सावकाश. हा मी आलो. हा. हा व्हेरी गुड. आता इथला काढला ना तर तुम्ही तिथलं सुद्धा काढा. बुजले? आणि सगळं एकत्र करून इकडे ठेवा. रिनोव्हेशन करायचं म्हणता म्हणता तोडफोड पण चालू झाली नाही? हो पण बरं नाही वाटत आहे. का? नाही म्हणजे नवीन काम होत आहे ते चांगलं आहे, पण जुन्या गोष्टी तुटतायत तर असं वाटतंय की जुन्या आठवणींचा काही भाग तुटतोय. ते तर होणारच ना. इतकी वर्ष आपण या घरात राहतोय. ते पण. अरे ओ भाऊ जरा सावकाश. ते वुडन फ्लोरिंग आहे बाबा. अरे तुटला तर काय होणार आहे? तुम्हाला थोडी ना वुडन फ्लोरिंग पुन्हा लावायचं आहे. अरे नाही पुन्हा नाही लावायचं आहे, पण मी ते विकेन ना. वुडन फ्लोरिंग आहे. अरे भिडे भाऊ, या वुडन फ्लोरिंगच्या पट्टीच्या सेकंड हँड मध्ये तुम्हाला काहीच नाही येणार. उलट रॅबिट उचलायला तुम्हालाच पैसे द्यावा लागणार. होय काय? घ्या विका. म्हणून तुम्ही जरा सुद्धा काळजी नका करू. माझी माणसं एकदम परफेक्ट काम करणार. ठीक आहे. इथे बाजूला. हे बाजूला इथे. हॅलो हाती भाऊ. हॅलो सप्तरंगी भाऊ. काय काम कसं मस्त चालू आहे ना? चालू असेल. सप्तरंगी भाऊ हंस हा खूपच हॅपी गो लकी माणूस आहे. हे कधीही कामाचं टेन्शन नाही घेत. मला फक्त खाण्याचं टेन्शन असतं. या तुम्ही सुद्धा खा. पनीर थोडं कमी आहे. तुम्ही गुलाबजाम खा. नाही मला ना सर्वांच्या घरी ना फेरी मारायला जायचं अजून. मी एक काम करतो, तुमच्या बेडरूम मध्ये काम कुठवर पोहोचला ते बघून येतो. ठीक आहे? ठीक आहे. मग तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो. काम कसं चालू आहे साहेब? संध्याकाळपर्यंत सगळ्या भिंतीचं प्लास्टर निघेल. व्हेरी गुड. अच्छा ऐका, त्या दुसऱ्या रूमची वायरिंग काढायची नाहीये. तिथलं लाईटीचं कनेक्शन तसंच ठेवायचं आहे, जेणेकरून घरच्यांना काही त्रास होता कामा नाही. कळलं? ओ शिट. अरे वा शाबास. अरे हा. अरे ओ भाऊ, अजून तुम्ही इतकंच केलंय? साहेब तुमच्या भिंतीचा प्लास्टर खूप कडक आहे, काढायला थोडा वेळ लागेल मला. ओय असं आहे का? मग मी काढून देतो ना तुला. दे इकडे, दे मी करतो. अरे बापरे. अरे सोडी भाऊ, धडाम धडाम. हो धडाम धडाम करूनच तोडेन. अरे धडाम धडामचा अर्थ आहे थांबा. अहो तुम्ही या भिंतीचं प्लास्टर का काढताय? ओय कलरफुल बाबू मोशाय, तुमच्याच या माणसाने सांगितलं की तुमची भिंत खूप कडक आहे, म्हणून मी त्याचं प्लास्टर तोडतोय. अरे रोशन राहू देच नाही. तू का त्यांच्या कामाच्या मध्ये येतोयस? ते करतील ना त्याचं काम आरामात. अरे बरोबर सोडी भाऊ, तुम्ही हे प्लीज काम आमच्या माणसानं करू द्या. तुम्ही फक्त बघत राहा. ओय कलरफुल बाबू मोशाय, तुम्ही जरा सुद्धा काळजी करू नका. हा रोशन सिंग हरजित सिंग सोडी आहे ना, त्याने एकदा काही काम ठरवलं ना मग ते काम पूर्ण करूनच थांबतो. ओय तुम्ही फर्स्ट क्लास माझ्या रोशन डार्लिंगच्या हातातली लस्सी प्या. ओय रोशन डार्लिंग, सगळ्यांना लस्सी दे ग. अरे पण ओय पण सोडा, लस्सी ओढा. अरे सोडीच्या घरातून खूप आवाज येतोय नाही? त्यांच्या घरात प्लास्टरचं काम चालू आहे ना म्हणून. येस. तेरी अरे बाबा, हे तुम्ही काय करून टाकलं? रोशन, हे तू काय केलंस? अरे सोडी, हे काय चाललंय बाबा? भिंतीवर हातोडा चालतोय की तोफ चालतेय? ओ भिडू, सॉरी. ओ तोफ जरा जोरात चालली रे.
मस्करी करतो यार, मस्करी. अरे बाबा तुम्ही पण जरा सांभाळून तोडफोड करा हं? साहेब नाजूक वीट होती म्हणून तुटली. ओय, वीट नाजूक होती. एक काम करूया, पूर्ण भिंतच पाडून टाकूया. काय बोलतोय हा? सोडी, नवीन भिंत बनवायला किती खर्च होईल माहितीये तुला? अरे मग भिंत नाहीच बांधायची. ओय, दोन्ही घरांना एकत्र जॉईन करायचं. आपण सगळं सामान एका बाजूला ठेवूया आणि आपण एका बाजूला जाऊन झोपत जाऊया. आणि तू माझ्या गोगी पुतरला घरीच शिकवत जा. सोडी भाऊ कमाले बाई. विचार कर भिडू, विचार कर, आपलं घर किती मोठं होईल, आलिशान. सोडी, काय बडबड करतोयस तू बाबा? भिडू, ओय, दोन मित्र एकत्र नाही राहू शकत का? हो की नाही कलरफुल बाबू मोशाय? हे होऊ शकतं. ओय भिडू, मी तर मस्करी करतोय, तू तर सिरियस झाला. रोशन तू काही पण बोलायचे. भिडे भाऊ सॉरी, माधवी वहिनी सॉरी, जरा चूक झाली. नाही काही हरकत नाही रोशन वहिनी. ओ भिडू आणि माधवी वहिनी, जरा सॉरी सॉरी सॉरी. पण आता हे कसं बनेल? पण माधवी वहिनी तुम्ही जरा सुद्धा काळजी नका करू हा. रिपेअरिंगचं काम एकदम वेळेमध्ये होऊन जाईल हा. हो हो हो. चल, काहीतरी लावावं लागेल इकडे. हे बघ, एक काम कर, बाहेर जेवढं ते सामानाचं आहे ना ते बघून तू घे आणि कसं काय ते. अरे भाऊ, सावकाश सावकाश, बुक शेल्फ तोडायचं आहे, भिंत नाही तोडायची. हा हो 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 हो. काय करतोयस बाबा? बापरे, तारक लागलं ना तुला? भाऊ जरा सांभाळून लागलं याला. तुम्ही जरा सुद्धा काळजी नका करू. आमची माणसं एकदम शिकलेली आहेत. ते तुमचं काम एकदम परफेक्ट करून देणार. तुम्ही चालू ठेवा रे, चालू ठेवा, चालू ठेवा. बघ ना, तोडफोड सुरू झाली अंजली. थोड्या दिवसात घर सुद्धा रिनोव्हेट होऊन जाईल. पण माझी इच्छा आहे की जसं आपलं घर आहे तसंच राहावं, सेम टू सेम. तारक, मनाची इच्छा असते की सगळं नेहमी सारखंच असावं, पण विचार असे सांगतात की वेळेप्रमाणे बदल घडणं गरजेचं आहे. आणि बदल घडवायला तोडफोड गरजेची आहे. करेक्ट. आता जर का तुम्ही इथे थांबलात तर कामगारांना डिस्टर्ब होणार ना. म्हणून मी आता तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही प्लीज आता तुमच्या बेडरूम मध्ये जा. आम्ही आहोत, आम्ही तुमचं काम सांभाळून घेऊ. पण सांभाळून हा. अरे अरे भाऊ, जरा सांभाळून सांभाळून, हळूहळू. याच्या खाली तो ड्रेनेजचा पाईप आहे, तो जर का फुटला तर काम आणि खर्च दोन्ही वाढेल ना. जरा आरामात मारा. हा अरे डोंट वरी पोपट भाऊ, अहो पाईपला काहीच नाही होणार. अरे ऐका ओ भाऊ, तो जो नळ आहे ना तो जरा सांभाळून काढा. आणि चुकूनही रॅबिट मध्ये टाकू नका, त्याचे चांगलेच पैसे मिळतील. खूप महागडा नळ लावला होता मी. अरे डोंट वरी पोपट भाऊ, हा नळ मी बाजूला ठेवायला लावतो. आणि कुठलीच गोष्ट फेकण्यात नाही जाणार. आणि जो काही भंगार निघणार ना त्याला मी चांगल्या किमतीत विक्री करून देईन. मग भंगाराचे पैसे कॅश देणार की अकाउंट मध्ये ऍडजस्ट करणार? तुम्ही सुद्धा चांगली भोंकस करता. नाही बाबा, मी मस्करी करत नाहीये, मी सिरियस आहे. आणि हो सप्तू बाबू, आणखीन एक टेन्शन आहे. आज ते मुहूर्तावर माझ्या हाताने नारळ नाही फुटलाय ना, मग या रिनोव्हेशनच्या कामात काही गडबड तर नाही होणार ना? अरे तुम्ही जरा सुद्धा काळजी नका करू, काही गडबड नाही होणार. हे जे काही काम आहे ना त्याची चिंता तुम्ही माझ्यावर टाका. तुम्ही फक्त लग्नाचं टेन्शन घ्या. या चला, चला चला. हा थँक्यू, चला या या. अरे सप्तू बाबू, लग्नाची काळजी तर मी झोपेत सुद्धा करतो. तुम्ही सुद्धा करत असाल, तुमचं देखील लग्न झालं नाहीये ना? हो ना पोपट भाऊ, मी सुद्धा लग्नाची स्वप्न बघतो. बाबा, तुमचा आणि माझा प्रॉब्लेम सेमच आहे. तुम्ही माझ्या लग्नासाठी प्रार्थना करा, मी तुमच्या लग्नासाठी प्रार्थना करतो. अरे हे काय आहे यार? हे घ्या. अरे काय झालं? अगं काय अंजली, हा काय आवाज आहे सांग? माझं आज आर्टिकल पूर्ण नाही झालं तर काय होणार? शांतपणे विचार करून लिही, होईल पूर्ण. शांतपणे? तुला कुठे शांती दिसते या घरात? आवाज ऐकतेस ना तू? आर्टिकल लिहिणं तर लांबच, मी हा विचार सुद्धा करू शकत नाही की कुठल्या विषयावर लिहू. आयडिया काय? तू हे आर्टिकल ना रिनोव्हेशन वर लिही ना. अंजली, मी काय शाळेतला मुलगा आहे की मी निबंध लिहायचा माझ्या घराचं रिनोव्हेशन? अंजली, मला आज पूर्ण करायचंय बाबा.
मी एक काम करते, हा फर्स्ट क्लास ग्रीन टी बनवून घेऊन येते. हं? नको 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 अंजली नको. मला प्लीज विचार करू दे. मला आज आर्टिकल पूर्ण करणं खूपच गरजेचं आहे. काय करू? उद्या ऑफिसला जाऊन लिही तारक. अंजली मला ऑफिस मध्ये उद्या वेळ मिळणार नाही आणि आर्टिकल आजच पूर्ण करायचंय मला. काय करू? एक काम कर, काय? बाहेर गार्डन मध्ये बसून लिही. मन प्रफुल्लित होईल, डोकं स्फूर्तीने चालेल आणि मनात सुद्धा चांगले विचार येतील. हा अंजली, हा तर चांगला विचार आहे. व्हेरी गुड. तुझं नाव ATM नाही पाहिजे, ATI पाहिजे होतं. विचार का? एनी टाइम आयडिया. थँक्यू. गार्डन मध्ये. अरे 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 थांबा थांबा, जरा शांतपणे तोडफोड करा बाबा. साहेब, तोडफोड शांततेत कशी होईल? होय, ते पण आहे. ओहो, या आवाजात मी इथे नाही थांबू शकत. एक काम करतो, बापूजींच्या रूम मध्ये जाऊन बसतो. बापूजी, बापूजी, बापूजी. मी बैरा नाही झालोय, कानामध्ये कापूस घालून बसलो. किंचाळतोयस कशाला? काय? नाही, काहीच नाही. ते घरात तोडफोड चालू आहे ना, तर खूप आवाज येतोय, म्हणून मी विचार केला की थोडा वेळ तुमच्या जवळ येऊन बसतो. हा, बस बस बस. ओहो, आवाज तर इथे सुद्धा तितकाच येतोय. मग काय करू? काहीच नाही. अरे, हे असं करण्यापेक्षा एक काम कर, किचन मध्ये जा आणि जाऊन सुनबाईला कामामध्ये मदत कर. कामामध्ये मन गुंतलं की कुठलाही आवाज ऐकू येणार नाही. हो, ही आयडिया चांगली आहे बापूजी. थँक्यू. काय हात मुरडला बापूजी माझा. अरे उठ इथून. झालं झालं बापूजी. ओके. अरे सांभाळून सांभाळून. अरे सांभाळून वाडी जा. तुम्हाला नाही ना बापूजी? अरे मला काही लागलं नाही. तू किचन मध्ये जा आणि सुनबाईला मदत कर बघू. जा. होय. अरे दया, आमचे सरदार आमच्या इथे. सरदार? सॉरी, म्हणजे आमचे सरकार आज आमच्या इथे. होय. तुम्ही मला सांगू शकता की हे लाडू कुठल्या आनंदासाठी बनवले जात आहेत? नक्कीच. आमचे सरकार आजपासून घराच्या रिनोव्हेशनचं काम सुरू झालंय ना, त्याच आनंदात लाडू बनवले. वाह. तर सरकार तुम्हाला तुमच्या कार्यात मदत करू इच्छितो, तर आम्ही तुमची मदत करू शकतो? अजिबात नाही. पण का? सरकार, तुम्ही फक्त लाडू खाण्यात मदत करा. हा घ्या लाडू. अरे बस. वाह, जबरदस्त लाडू आहे दया. मज्जा आली. थँक्यू. अच्छा सरकार, तुम्हाला थोडा त्रास होईल, पण इथे यायचं कारण सांगू शकता का तुम्ही? अवश्य. दया, ते काय आहे ना? अरे सरकारचं काय झालं? अरे सोड ना बाबा, खूप झाला, खूप खेळलो. सोड. अरे घरात जे तोडफोड चालू आहे त्याच्या आवाजाने मी इतका कंटाळलो आहे की त्यापासून वाचायला मी इथे आलो आहे. ओ अच्छा. तसं दया, या आवाजाने तुला काही त्रास नाही होत का? मी तर एकदा का माझ्या कामात रमले ना की मला दुसरा कुठलाही आवाज ऐकू येत नाही. वाह. अरे माझं तर डोकं जड झालं आहे या आवाजाने. तर मी तुमच्यासाठी चहा करू? अरे नाही दया, थोड्या वेळापूर्वी तर जेवलो आहे. तर तुम्ही एक काम करा ना, थोडा वेळ बाहेर फिरून या ना, तुम्हाला चांगलं वाटेल. वा दया वा, कधी कधी तू इतकं चांगलं काहीतरी बोलते ना की एका सेकंदात मला रिलॅक्स करतेस. खूप चांगली गोष्ट केलीस तू. चल, मी आता जरा बाहेर जाऊन एक राऊंड मारून येतो. आणि ऐका ना, तुम्ही बाहेर जाताय तर माझे एक काम कराल? होय, बोल. तुम्ही बबिताजींना हे लाडू देऊन याल.
हो हो, का नाही? आणि हो, लाडू देऊन नंतर थँक्यू पण म्हणा. थँक्यू का? अरे त्यांच्यामुळे आपल्याला सप्तरंगी भाव भेटले ना, आणि घराच्या रिनोव्हेशनचं काम मुहूर्तावर सुरू झालं. तर थँक्यू तर बोलायला हवं ना. वा वा दया, किती मोठे विचार आहेत तुझे. दे पटकन लाडू दे, मी आताच त्यांना देऊन येतो. जरा तो डब्बा घ्या ना. हो हो. खोला ना जरा. हा. वाह बबिता, नाइस कॉफी. अरे जेठाजी तुम्ही या या. हॅलो बबिताजी. हाय. कसे आहात अय्यर भाऊ? ठीक आहे. अरे हे काय बबिताजी, तुमच्या घरात एक सुद्धा कामगार नाही? हो, ते ऍक्च्युली आमच्या घरी आज काम सुरू नाही झालंय. अरे पण का? ते काय आहे जेठालाल, सप्तरंगी जवळ आज लेबर थोडे कमी होते, म्हणून आमचं काम उद्या सुरू होणार. अरे बबिताजी, तर मला सांगायला पाहिजे होतं ना, तर आपण कामगार आपसात वाटून घेतले असते. नो प्रॉब्लेम जेठाजी, उद्यापासून आमच्या घराचं काम सुद्धा सुरू होणार आहे. एक मिनिट हा बबिताजी. हॅलो. हा उदेशी भाऊ, मी 5 मिनिटात तुम्हाला फोन करतो. हा, मी जरा बिझी आहे. ओके ओके. हा बरं. जेठालाल काही कामासाठी आला होता का? अरे हे बघा, गप्पा मारण्याच्या नादात मी विसरलोच. दयानी खास तुमच्यासाठी लाडू पाठवले आहेत. आणि थँक्यू सुद्धा बोलायला सांगितलंय. लाडू थँक्यू, पण कशासाठी? अरे आज काम सुरू झालं ना, त्यासाठी. दयानी स्वतःच्या हाताने लाडू बनवले आहेत आणि खास तुमच्यासाठी पाठवले आहेत. स्वीट. आमच्यासाठी का? अरे बबिताजी, आणि तुमच्यामुळे आम्हाला सत्पू भाऊ सारखे जबरदस्त आर्टिफॅक्ट मिळाले ना. जेठालाल आर्टिफॅक्ट नाही, आर्किटेक्ट. जो कोणी असो, पण जबरदस्त मिळाले. ते तर आहे. किती पटकन काम सुरू केलं त्यांनी. हा बबिताजी, मला तर वाटतं काम पूर्ण सुद्धा ते पटकन करतील. होपफुली. खरंच बबिताजी, तुम्ही महान आहात. मी महान का? आता बबिताने काय केलं जेठालाल? बलिदान दिलं. बलिदान? बलिदान? मी कसलं बलिदान दिलं? अरे कामगारांचं बलिदान. नाहीतर तुम्ही सांगा, कोणीही आजच्या काळात कामगारांचं बलिदान देतं का? जेठालाल तू काय बोलतो आहेस, मला काही कळत नाही. अरे तुम्ही लोकांनी स्वतःच्या घराचं काम थांबून आमच्या सगळ्यांचं घराचं काम पहिलं सुरू करायला लावलं. हे बलिदान नाही तर काय आहे? अरे जेठाजी, मी काहीच नाही केलंय त्यात. तो सत्तूचाच निर्णय होता. ते बरोबर आहे, पण तुम्ही तयार झाला ती खूप मोठी गोष्ट आहे ना. नाहीतर तुम्ही जिद्द सुद्धा करू शकले असते की नाही सत्पू, तू माझा भाऊ आहेस, सर्वात आधी माझ्या घराचं काम चालू कर. असं बोलू शकत होते ना, पण तुम्ही नाही बोललात. हा? चला तर मग मी निघतो. ओके ओके. थँक्यू. थँक्यू सो मच जेठाजी. नाही थँक्यू तुम्हाला. ओके यार भाऊ. थँक्यू बबिताजी. थँक्यू. पण थँक्यू बोला. होय नक्कीच. ती तर. ओके. ओके बाय. दॅट्स स्वीट. आता काय करू, कुठे टाइमपास करू? एक काम करतो, मेहता साहेबांना बोलवतो आणि त्यांच्या सोबत कुठेतरी बाहेर फेरफटका मारून येतो. हो, प्रत्येक घरात ठपाठप चालू आहे. अरे मेहता साहेब, ओ मेहता साहेब. जेठा भाऊ या. अरे अंजली बहिणी, आत नाही यायचंय, मेहता साहेबांना बोलवा ना. तारक घरी नाहीये. कुठे गेले? गार्डन मध्ये. कुठल्या गार्डन मध्ये? जेठा भाऊ आपल्या मंदिरवाल्या गार्डन मध्ये. हो बरोबर, ठीक आहे, त्यांना तिथेच भेटून घेतो. थँक्यू. ओके. आहा, काय छान वातावरण आहे. आता इथे शांतपणे बसून विचार करतो, कोणी डिस्टर्ब करणार नाही, विना टेन्शन काम होऊन जाईल. मेहता साहेब. झालं का? जेठालाल, हा ये बाबा ये. काय? हा गार्डन मध्ये काय करताय तुम्ही? काय नाही जेठालाल, शांती शोधत होतो आर्टिकल लिहिण्यासाठी. हे बघा, आजवर आम्हाला असं वाटत होतं की तुमचे आर्टिकल तुम्हीच लिहिता. आज कळलं की तुमचे आर्टिकल तुम्ही नाही तर कोणीतरी शांती लिहिते. बस. काय मेहता साहेब, तुम्ही पण ना शांतीला उगाच शोधताय. का बरं जेठालाल? शांती आहे कुठे? घरात गेलो तरी शांती नाही, बाहेर सुद्धा शांती नाही, आणि शांती मिळणार सुद्धा कुठे?
आयुष्य रोज रोज असे प्रश्न विचारते की त्यांचे उत्तर तुम्हाला येत असेल किंवा नाही, पण ते तुम्हाला द्यावेच लागतात. जेठालाल, तू तर अगदीच दार्शनिकांसारखा बोलायला लागलायस बाबा. घ्या आता, शांतीला सोडून दर्शनाला पकडलं. अरे दर्शना नाही बाबा, दार्शनिक अर्थात फिलॉसॉफर. आता जे काय तू म्हणालास एकदम विचारवंतांसारखा, लेखकांसारखा बोलतोयस तू. आता एका लेखकाचा मित्र आहे तर थोडाफार तर प्रभाव असणार ना. ओय जेठाप्राम, मेहता साहेब, काय चाललंय काय? हा, एकदम मजेत. हा या, या, ये, या, तुम्ही सुद्धा या. इथे चालात का बसायला? हा. कमाल झाली, इथे काय करताय तो दोघं? आता काय सांगू सोडी, घरात काम चालू आहे तर इतका आवाज होत आहे धमाधम धमाधम, तर त्या आवाजाला कंटाळून मी बाहेर पडलो, तर मेहता साहेबांना इथे बघितलं, मग इथेच आलो. बरोबर आहे, आम्ही सुद्धा म्हणूनच इथे आलो. चला तर एक काम करूया, चहाच्या टपरीवर जाऊन एक एक चहा चला घेऊया. चला, मित्रांबरोबर टपरीवर बसून चहा नाश्ता करण्याची मजा. हा, चला चला चला. अरे हाती भाऊ, जेठा भाऊंनी फक्त चहासाठी सांगितलं, तुम्ही नाश्ता स्वतःच जोडला. बरोबर. चला चला चला. नाही नाही, मी येऊ शकणार नाही, मला आर्टिकलचा विषय शोधायचा आहे, थोडं लिहायचंय मला. अरे मेहता साहेब, चहा प्यायल्याने भलभल्या प्रॉब्लेमचे सोल्युशन सापडतं, मग आर्टिकल तर काय आहे? अगदी बरोबर बोला जेठाप्रा. ओ मेहता साहेब, चहाची पत्ती आणि मेंदूची बत्ती यात जबरदस्त कनेक्शन आहे. होय. अहो तिथे एकत्र चहा पिऊया आणि नवीन नवीन कल्पना सुद्धा सुचतील. हा, चला चला, हो. चला. चला 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 जाऊया या. मेहता साहेब, तुम्ही शेअर बाजारावर काहीतरी लिहा की हे इतकं वर खाली का होत, आणि प्रॉपर्टी मार्केटवर लिहा की ते कधी खाली येतच नाही. सगळे म्हणतात की बाबा मंदी आहे मंदी आहे, पण फ्लॅट विकत घ्यायला गेल्यावर कोणीही स्वस्तात देत नाही. करेक्ट बोलतोय जेठाप्रा, भाव कोणी कमी करतच नाहीये. तर काय? जेठालाल, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण हे सगळं अनालिसिसचं काम आहे बाबा. ज्या अनालिसिसला पैसे मिळतात ते सगळे या विषयांवर लिहू शकतात. म्हणजे जे एक्सपर्ट्स असतात, ज्यांना फायनान्सचे उतार चढाव माहित आहेत. मी आपल्या दैनंदिन जीवनातल्या रोजच्या गोष्टी आहेत, ज्या रोजच्या समस्या आहेत त्याबद्दल लिहितो मी. मग एक काम करा, रस्त्यावर जे आवारा कुत्रे फिरत असतात त्यावर लिहा. काय? ओ जेठाप्रा, आता कुत्र्यांचा काय त्रास आहे? अरे कमाल करतो सोडी यार. आता तेच कुत्रे रिक्षाच्या पाठीमागे, बाईकच्या मागे कसे धावतात आणि अचानक असे भुंकतात आणि बिचारे बाईकवाल्यांचा बॅलन्स चुकतो आणि पडतात आणि रिक्षावाले कुठेतरी ठोकतात. खूप त्रास आहे बाबा. जेठालाल, या कुत्र्यांचा त्रास हा व्यक्तिगत आहे, सगळ्यांचा प्रॉब्लेम नाहीये हा. अरे काय बोलताय तुम्ही मेहता साहेब? आवारा कुत्रे कितीतरी लोकांना चावतात. ओ जेठाप्रा, तू काय प्राण्यांवर फिल्म पाहिलीस की शेअर आणि कुत्र्यांवर आयडिया देतोयस? सिंहाची आयडिया कुठे दिली मी? ते तू बोललास ना, शेअर मार्केट वर खाली. अरे हो, पण मेहता साहेब, जेठाप्रांनी जो कुत्र्याचा विषय दिलाय ना, तुम्ही त्या विषयावर फर्स्ट क्लास लेख लिहून टाका. नाही नाही सोडी, मस्करीचा विषय वेगळा आहे, पण मला काहीतरी वेगळ्या विषयावर लिहायचंय. तर मग मेहता साहेब, साफसफाई विषयी लिहा. आपण जितकी स्वच्छता ठेवू तितके आजार कमी पसरतील. बरोबर आहे. करेक्ट आहे. नाही, तुम्ही अगदी बरोबर बोलताय डॉक्टर हाती, पण स्वच्छता विषयी मी आधीच खूप लिहिलंय. पण तरीही लोक कुठे सुधारलेत. अरे वा, मस्त आयडिया. ढोंगी बाबांवर लिहा तुम्ही, ते लोकांना खूप उल्लू बनवतात. अरे नको नको सोडी, ते ढोंगी बाबांचे भक्त वगैरे येऊन मेहता साहेबांवर आक्रमण केलं तर? ओय जेठाप्रा, मी असताना कोणाची काय हिंमत होईल की मेहता साहेबांना हात नाही लावतील? सोडी, जोश मध्ये येण्याची गरज नाही, मी आधीच ढोंगी बाबांवर बरंच काही लिहिलेलं आहे. मेहता साहेब, पाणी पाणी. जेठाभाऊ, तुम्ही चहा बरोबर पाणी पिता? जेठाप्रा, पाणी तर आपण त्याच्यासोबत घेतो ना. अरे बाबा, मी असं बोलतोय की पाणीवर लिहा. हो, अच्छा, असं मस्त आयडिया. लिहा लिहा. हो, चांगला विषय. काय आहे की मी आजच पेपर मध्ये वाचलं होतं की ते 20% पाणी कपात होणार आहे. काय बोलतोय? खरंच? बरोबर आहे. लोक पाणी किती वाया घालवतात. भाऊ, पाण्याची समस्या तर खूप मोठी समस्या आहे. भाऊ, पानिपतचं युद्ध माहित नाही कुठल्या कारणामुळे झालं, पण पुढचं विश्वयुद्ध पाण्यामुळेच होणार आहे. मला तर कधी कधी असे विचार येतात की एक दिवस असं येणार की पाणी पेट्रोल पेक्षा महाग विकलं जाणार. हो हो हो. अरे बापरे. किंवा गाड्या सुद्धा पाण्यावर चालत असतील. घ्या बोला. ते काय ना, लोकांना गोष्टी फुकटात मिळाल्या ना की त्याची किंमत नाही राहत. हालत खराब आहे बाबांनो. लोकांना पाणी प्यायला मिळत नाही आणि लोक इथे पाणी असं वाया घालवतात की विचारू नका. आता घरामध्ये लोक ब्रश करतायत आणि नळ उघडा असतो, पाणी वाया जात आहे हे कळतच नाही त्यांना. आणि सगळ्यात वाईट गोष्ट, लोकांचा नळ खराब असतो आणि पाणी टपकत असतं.
थेंब थेंब करून किती पाणी वाया जातं याचा काही अंदाज नाहीये. नळाची दुरुस्ती पण करत नाही. ही तर खूपच चुकीची गोष्ट आहे. वा वा मेहता साहेब, मिळाला ना विषय पाण्याचा मिळाला. चला लिहा लिहा. अरे नाही जेठालाल, मी पाण्यावर नाही लिहू शकत. पाण्यावर मी आधीच लिहिलेलं आहे. तसं तर मेहता साहेब तुम्ही इतक्या वर्षात प्रत्येक विषयावर लिहून झाले असणार. मग आता एक काम करा मेहता साहेब, एक क्षेत्र सोडून द्या, दुसरं काम शोधा. काय करेक्ट आयडिया आहे जेठाप्रा. ओ मेहता साहेब, डाएट फूडचा ढाबा उघडा. अरे सोडी. नाही मेहता साहेब, डाएट फूड ढाबा नका उघडू. कोण खातं डाएट फूड? अरे मीच खातो ना बाबा. तुमचा तर नाईलाज आहे. चालणार नाही, धंदा नाही चालणार. अरे तुम्ही लोक या विषयावर का चर्चा करताय? मला क्षेत्र बदलायचं नाहीये. मला लेखकच राहू द्या प्लीज. अरे मला आता जे आर्टिकल लिहायचंय ते मी एक हास्य लेख लिहू इच्छित आहे. जसं की नवरा बायकोचं नातं. नवरा बायकोचं नातं हास्यास्पद असतं? नाही नाही जेठालाल, तसं तर हा करुण रसाचा विषय आहे, पण करुणा रसात सुद्धा कुठेतरी हास्य उद्भवतं. मला त्याच्यावर लिहायचं आहे, असं काहीतरी दैनंदिन घटनेवर. हो मग तर खूप वेळ जाणार यात. काही हरकत नाही, शोधा शोधा. ओ जेठाप्रा, वाजलेत किती रे? वेळ झाला 6 वाजले. अरे 6 वाजले, मग घरी सगळं काम संपलं असेल ना? तर आजचं काम सगळं झालंय ना? हा, तर हे जे रॅबिट आहे ना ते तुम्ही खाली भिंतीच्या बाजूला ठेवून द्या कंपाऊंड मध्ये. ठीक आहे? हा, घेऊन जा मी येतो. हा, अरे माधवी, ए माधवी, मी जरा खाली जाऊन येतो. मी कामगारांना रॅबिट साईडला ठेवायला सांगितलंय, तर जरा चेक करून येतो की ते साईडला ठेवतायत की नाही. जर मध्ये ठेवलं तर येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होणार आणि मग सगळे भिडे भिडे करत इथेच येतील. नाही बरोबर आहे, जा जा. आलो. या. हे रेबिट नीट ठेवा. उलट सुलट नका करू. एकदम बरोबर ठेवा. हा एकदम ठीक आहे. अरे या भिडे मोशाय, तुम्ही हे बघायला आलात ना की रेबिटने ठेवलं आहे की नाही ते? हो सतरंगी भाऊ, काय आहे की सोसायटीत अस्वच्छता नसली पाहिजे. सोसायटी जर स्वच्छ राहिली तर आजार नाही पसरणार ना. अरे तुम्ही जरा सुद्धा काळजी नका करू. मी तुम्हाला कंप्लेंट करायची संधीच देणार नाही ना. नाही, करेक्ट आहे सतरंगी भाऊ, तुम्ही एकदम पद्धतशीर काम केलंय. होय, खरंय, खूपच छान आहे. अरे मी इतकं परफेक्ट काम आजवर नाही पाहिलंय. माझा आशीर्वाद आहे की तुमचं लग्न खूपच लवकर होईल. अरे वा वा सत्तू भाऊ, तुम्ही खूप नशीबवान आहात. तुम्हाला पोपटलालचे आशीर्वाद लाभले. आता तर तुमचं लग्न झालंच समजा. काय आहे ना, वयस्करांचा आशीर्वाद मध्ये खूप जास्त ताकद असते. जेठालाल, वयस्कर म्हणजे? नाही, मला असं बोलायचं आहे की वयस्कर नाही म्हणजे कोणीही मनापासून कोणाला आशीर्वाद देतं तर तो आशीर्वाद लागतोच लागतो. काय होतं? म्हणजे ते आशीर्वाद जो असतो त्यातली गोष्ट होतेच होते. बरं जेठालाल, तुम्ही सगळे आता कुठून येत आहे? अरे बाबा, ते घरात काम चालू आहे ना, तर धडाधडी आवाज ऐकून आम्ही लोक जरा बाहेर एक फेरफटका मारून चक्कर मारून आलो. हो, क्या बात आहे. फेरफटका मारायला गेला होतात. जबाबदारी नावाचा काही प्रकारच नाहीये म्हणजे. म्हणजे काय? म्हणजे हेच की जेठालाल, तुम्ही तर फेरफटका मारायला निघून गेलात, पण कधी असा विचार केलाय की आपल्या बायका ज्या घरात काम करत असतात त्या अशा काम अर्धवट सोडून फेरफटका मारायला गेल्यात तर? अरे हो, मी भिडे जे म्हणतोय त्याला 100% सहमत आहे. जर का माझी बायको असती तर मी तिला असं घरी सोडून कधीच गेलो नसतो. ओय पोपू, त्यासाठी लग्न होणं सुद्धा गरजेचं आहे. आणि तुम्ही एक दिवसही ऍडजस्ट नाही करू शकत? आज तर सगळ्यांनी सुट्टी घेतली ना, मग घरी बसून काम केलं पाहिजे ना. तसं तर भिडे, आज तू सुद्धा ट्युशन मधून सुट्टी घेतली आहे. हो मग, म्हणून मुलांचा राग आपल्यावर काढतोय. सॉरी जेठालाल, मी बोलायलाच नको. अरे बापरे, तू तर उदास झालास. नाही बाबा, तू जे काही बोललात एकदम योग्य बोलला. आपण तर आवाजाची तक्रार करून बाहेर फेरफटका मारायला निघालो, पण आपली बायको बिचारी तक्रार सुद्धा नाही करत, त्याच आवाजात घरामध्ये आहे. बरोबर आहे. अरे हे जाऊ द्या सप्तरंगी भाऊ, तुम्ही मला सांगा की आमच्या कामाचा मोर्चा कुठवर पोहोचलाय? आजचं काम तर झालंय आणि उद्या सकाळी येऊन इथे एक शेड बनवून घेऊ आणि एकदा का सगळीच्या सगळी माती आली की शेडच्या खाली ती ठेवून घेऊ. खूप छान. खूपच छान. साहेब, आम्ही आता जाऊ. आमचं काम तर झालंय. आणि ऐका, तुमचा जो मुकदमा आहे ना त्याला मी रात्री कॉल करून सांगेन की उद्या मला किती लोक हवी आहेत ती, आणि आजचे तुमचे जितके पैसे होतात ते मी तुमच्या मुकादमाला दिलेले आहेत, त्याच्या जवळून तुम्ही घ्या. ठीक आहे? हा ठीक आहे साहेब, ठीक आहे. धन्यवाद. चला या. ओय, थँक्यू. धन्यवाद. चला, बाय बाय. थँक्यू. बाय बाय. चला येतो.
अरे सप्तू बाबू, मुकादम म्हणजे कामगारांचा कॉन्ट्रॅक्टर. त्याला रोज सांगावं लागतं की उद्या मला किती माणसं लागतील ते. मी त्याला आज फोन करणार, मग उद्या तो त्याची माणसं पाठवणार. जसा आम्हा सर्वांचा मुकादम भिडे. अच्छा, तर मी आता जातो. उद्या मी सकाळी ठीक 9 वाजता येईन. ओके सप्तरंगीपुरा. चला चला, टेक केअर, ऑल द बेस्ट, थँक्यू. ओके सत्पू भाऊ. वा, मानायला पाहिजे मित्रांनो, या सत्पू भाऊंनी तर जबरदस्त काम केलं आहे. अरे बाबा जेठालाल, जरा धीर धर. आताशी तर सुरुवात केली आहे. काम पूर्ण होऊ देत, मग त्याची प्रशंसा कर. अरे प्रशंसा आहे, मोबाईलचा बॅलन्स नाही की वाचवून ठेवायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत कंजूसपणा. नाही ते बरोबर आहे, पण इथे जे रॅबिट आहे त्याला बघून मी अंदाजा लावतोय की आज जरा चांगलं काम झालं आहे. हो भाऊ, चला घरी जाऊन बघूया की आपलं काम कुठं. हो चला चला बघूया. चला. तर बोला लेखक महोदय, कसं वाटतंय आपलं तुटकं फुटकं घर? काय बोलू मी अंजली, या घराला बघितलं तर असं वाटतं की चित्र तर आहे पण रंग नाहीये. बाग आहे पण फुलं नाहीये, आणि फुलं आहेत तर सुगंध नाहीये. किती छान ना. म्हणजे तुझी कल्पना तुझा पाठलाग इथे सुद्धा सोडत नाहीये. हा, आता काय करणार, मला एकच काम येतं ना अंजली. अरे पण तुझं तेच काम पूर्ण झालंय की नाही? अगं आर्टिकल कसं पूर्ण होणार अंजली, काही विचार करायच्या आधी जेठालाल तिथे आला. अरे जेठ्या, खूप काम झालंय. अच्छा, बघ बघ. अरे बापरे, हे काय? इथे भिंत होती ती कुठे गेली? छोट्या छोट्या गोण्यांमध्ये. काय? म्हणजे भिंत तोडून ते लोक छोट्या छोट्या गोण्यांमध्ये भरून गेले. ओ बापरे बापूजी, भिंत नाही आहे तर हॉल किती मोठा वाटतोय. जेठ्या, आता तर आपलं घर एवढं मोठं झालंय की आपण इथे भजन सुद्धा ठेवू शकतो. आणि घरात काही प्रसंग असणार तर 40-50 लोक तर आरामात एकत्र बसून जेवू शकतात. हो ना? नाही. अरे नाही, नंतर बोल, नंतर बोल. हो. अरे वाव, आपला हॉल किती मोठा वाटतोय. हो बाळा. फ्रेंड्स, आता आपण इथे क्रिकेट सुद्धा खेळू शकतो. हो, तेच. आता उन्हात कोण खेळणार? अरे भाऊ, हे घर आहे बाळा, मैदान नाही आहे. इथे क्रिकेट नाही खेळू शकत. प्लीज. आपण गरबा तर खेळू शकतो ना, मज्जा येणार. हो. अरे दया, पण हे नेहमी असं मोकळा मोकळा नाही राहणार ना. इथे फर्निचर पण येणार ना. मग टपूचे पप्पा, आपण जास्त फर्निचर नको बनवूया. गरबा खेळायला मिळालं आपण ना तितकंच फर्निचर करूया. अरे बाबा, सध्या माझ्या पोटात उंदीर गरबा खेळतायत, त्याचा काहीतरी मार्ग शोध. मी आता जेवण बनवून आणते. टप्पू बाळा, तुम्ही सुद्धा पण इथे जेवून जा. नाही काकी, आज तुमच्या घरी जेवण नाही बनणार. आज गोकुळधामच्या सगळ्या महिलांना जेवण बनवण्यापासून सुट्टी आहे. अरे बाळा, तुम्ही तर कॉलेजला गेले होते. इथे घर खाली करता करता आमची अवस्था खराब झाली होती. आता पोटाला जास्त वेळ रिकामी नाही ठेवू शकत. हो बाळा. पप्पा, कोणालाही उपाशी नाही राहावं लागणार. आज रात्री 8:30 वाजता सरप्राईज पार्टी आहे. अरे वा, कोणाच्या घरी? कोणाच्या घरी नाही काका, सोसायटी कंपाऊंड मध्ये. हो, मग तर मज्जा येणार हो ना दया. अरे वा बापूजी, सरप्राईज पार्टी. तर बाळा, या सरप्राईज पार्टी मध्ये जेवण काय असणार आहे? अहो जेठा अंकल, सरप्राईज सांगितलं तर सरप्राईजचा आनंद कसा काय येणार? तुम्ही बरोबर 8:30 वाजता खाली या. चलो फ्रेंड्स, आता आपण सोडी अंकलला सांगून येऊया. हो, चला. बाय 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 बाय. वा, सरप्राईज, मजा येणार. वा वा वा, घराचं काम तर मस्तच झालंय. अगं सोनिये, जर का काम असं चालत राहिलं ना तर 2 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण घर तुटून जाईल. आपल्याला घर तोडायचं नाहीये, रेनोव्हेट करायचंय. हो ना? होय, करेक्ट बोलतेय सोनिये. ओ भिडू, मी त्याच्याशी शॉर्टकट मध्ये खिडकीतून गप्पा मारतो. ओ भिडू. हा बोल सोडी. ओ भिडू, आमच्या घराचं तोडकाम तर एकदम मस्त झालं यार. ही काय सांगायची गोष्ट आहे का? सोडी भाऊ, आमच्या घरचं पण तोडण्याचं काम मस्त झालंय. हो मस्त. ओ भिडो, काही लागलं ना तर मला इथूनच सांगत जा. जरा सुद्धा लाजू नकोस. अरे नाही अजिबात नाही. इतका छान शॉर्टकट बनवलास तू. मी इथूनच मागे ना जे काही पाहिजे असेल ते. चल सोनिये. जोवर हे काम चालू राहणार ना, हा सोडी असाच त्रास देणार आहे तिकडून.
भिंतींना कान असतात आणि आता तर डोळे पण आलेत. टप्पू सेना, ओय वेलकम वेलकम टू सोडी हाऊस. सोडे अंकल तुम्हाला सुद्धा वेलकम आज रात्री होणार आहे सरप्राईज पार्टी साठी. ओ तेरी सरप्राईज पार्टी. ओय तुम्ही आम्हाला बोलवलं आणि आम्ही येणार नाही असं कधी होईल का? मग आज रात्री 8:30 वाजता कंपाऊंड मध्ये या. ठीक ओ आहे? येणार येणार अगदी वेळेत पोहोचू. हो ना सोडी? ओके सोडी अंकल. चला फ्रेंड्स भिडे अंकलला सांगून येऊया. ओय ऐक ऐक टप्पू, ओ भिडेच्या घरी जायची काही गरज नाहीये. का? अरे मग इथूनच बोल ना शॉर्टकटने. होल इन द बॉल. हे कसं झालं? कोणी केलं? गोगीने. ओय नाही नाही, गोगी पुत्र तर शाळेत गेलाय, आता येतच असेल. हा पराक्रम तर मी केलाय. जरा जास्तच टाकीट वापरली. ओ यार या भिडे सोबत बोलून घ्या. अरे वा, काय मस्त आहे यार. अरे यार सोडी, हा सोडी बोल. ओ भिडो पटकन बाहेर ये बघू. 1 मिनिट. हे बघ टप्पू सेना पण इथेच आहे. हा बोल गोळ्या. अरे वा भिडे अंकल काय शॉर्टकट आहे. अरे बाबा काम काय ते सांगा ना. भिडे अंकल आज रात्री 8:30 वाजता टप्पू सेना आणि आजोबांतर्फे सरप्राईज पार्टी आहे. तुम्ही नक्की या. लवकर या. अरे वा मस्तच. येणार बाळांनो. हो. चल गोली आता तुझ्या घरी जाऊया. माझ्या घरी जायची गरज नाहीये. मी माझ्या मम्मी पप्पांना सांगितलंय. आपण सरळ मेहता अंकलच्या घरी जाऊया. बाय भिडे अंकल. बाय 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 टेक केअर. पोरं पण खूप हुशार आहेत. मेहता अंकल, अंजली आंटी, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. या मुलांनो या. गुड इव्हनिंग माय डिअर टप्पू सेना. मेहता अंकल आज रात्री ठीक 8:30 वाजता सोसायटी कंपाऊंड मध्ये एक सरप्राईज पार्टी आहे. सरप्राईज पार्टी. वा ऐकलं बाबा ऐकलं. पोपटलालने सुद्धा सरप्राईज पार्टी बद्दल ऐकलं. नमस्कार मेहता साहेब, अंजली वहिनी नमस्कार. नमस्कार पोपट भाऊ. सांगा सांगा कसली सरप्राईज पार्टी आहे. अरे गोली मेहता अंकलला सरप्राईज पार्टी विषयी सांगायचं नव्हतं रे. अरे मला का नाही सांगायचं होतं. यांचं तर यांच्या घरी डाएट फूड रेडी असणार ना. ते सरप्राईज पार्टीला येऊन करणार तर काय. हो अरे हो बरोबर आहे. बघितलं श्रीमतीजी तुमच्या डाएट फूडचे परिणाम. तुमच्या डाएट फूड मुळे मला कोणी पार्टीच्या लायकीचं सुद्धा समजत नाही. मुलांनो ही काय मस्ती आहे. नाही सॉरी काका. सरप्राईज पार्टी सर्वांसाठी आहे. हा पाहिलं. सॉरी आम्ही गंमत करत होतो. पण तुम्ही सगळे ठीक 8:30 वाजता सरप्राईज पार्टीला कंपाऊंड मध्ये या. हो. अरे अशी मस्करी करतं का कोणी. येणार नक्की येणार. हो नक्कीच मजा येणार आहे. आता बाळांनो चांगल्या मुलांसारखं सांगा की सरप्राईज पार्टी काय. पोपट भाऊ मुलांसोबत काय मुलांसारखं बोलताय तुम्ही. हा पार्टी सरप्राईज आहे. पोपट अंकल सरप्राईज तुम्हाला रात्रीच कळणार. ठीक आहे. चलो फ्रेंड्स अय्यर अंकलला सांगून अरे येऊया. हो. अरे पोरांनो मी सुद्धा घरीच जातोय ना. अय्यर भाऊना मी सांगतो. ओके थँक्यू. अब्दुल भाऊ. अरे मुलांना सांगा काय झालं. बरं अब्दुल भाऊ तुम्ही तयार राहा. अरे अब्दुल भाऊ नेहमीच तयार असतात. अरे नाही अब्दुल भाऊ आज रात्रीच्या सरप्राईज पार्टीसाठी तयार व्हा. सरप्राईज पार्टी आज रात्री 8:30 वाजता तुम्हाला आमच्या आणि आजोबांच्या सरप्राईज पार्टी मध्ये यायचंय. येस. नक्कीच येणार मी. पण कुठे यायचंय. ऍड्रेस लिहून घ्या. हा 1 मिनिट. हा गोकुळधाम सोसायटी कंपाऊंड. अरे गोकुळधाम सोसायटी तर हीच आहे. मग तिथेच यायचं आहे ना 8:30 वाजता. येस मी नक्की येईन. ओके चला. बाय बाय. अरे आले या. टप्पू सेना आता तर सांगा जेवणात काय आहे ते. काय सरप्राईज आयटम आहे ती. सांगतो. जेव्हापासून कळलंय की आज रात्री जेवणाची सरप्राईज पार्टी आहे मला तर तेव्हापासून भूक लागली. आधी भाऊ असं नको व्हायला की मुलांनी सरप्राईज म्हणून सॅलड ठेवलं असावं. पोपटलाल तोंड सांभाळून बोल. सलाद का सलाद काय खायची गोष्टी आहे का सलाद. नेहमीच निगेटिव्ह बोलतोस तू. तारक काय झालं तुला. पोपट भाऊ सॅलड बद्दल बोलताय. अरे सो गुड फॉर हेल्थ. व्हॉट गुड फॉर हेल्थ. ओ मेहता साहेब शांत व्हा. ओय पोपू तू गप्पा बस. आणि मेहता साहेब सॅलड असेल तर तुम्ही नका खाऊ ना बस. टप्पू बाळा बघ इथे भांडण सुरू झालीत. आता तरी सांग की सरप्राईज काय. होय टप्पू 8:30 वाजले. आता तरी सांग काय सरप्राईज. हो टप्पू सरप्राईज जाणून घ्यायला बघ सगळेच वेळेत आले आहेत. इथवर की भिडे काका सुद्धा आज लेट नाही आले. भिडे काका म्हणजे तू. मी कधी उशिरा येतो. अरे का गणपतीची मूर्ती आणायला जायचं होतं तेव्हा तू उशिरा नाही आलास.
अरे हा हो काय, एक वेळा उशीर झाला होता. हा जेठालाल किती वेळा ऐकवणार? गणपती कधीच गेले गावाला, पण चैन पडत नाही ना तुम्हाला? अरे बाबा मस्ती करतोय मी. जेठालाल, ही मस्ती करायची वेळ नाहीये भाऊ. आता जाणून घे ना काय आहे सरप्राईज ते. हा तर मुलांनो पटकन सांगा सरप्राईज काय आहे ते. हो सांगा.